आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी झटपट सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। मुक्तागिरी बंगल्यावर रात्री 9 वाजता बैठक होणार आहे। मंत्र्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचा एकनाथ शिंदे आढावा घेतील। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपने झेंडा फडकवलाय। चिमूरचे आमदार बंटी बांगडिया यांच्या पुढाकाराने या बँकेवर पहिल्यांदाच भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं। एकूण 21 संचालक असलेल्या या बँकेत भाजपच्या बाजूने 17 संचालक असल्याचं स्पष्ट झालंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे। सर्वच आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज सादर केला। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकमांनी लढवण्याची मागणी धनंजय देशमुखांनी केली आहे। दरम्यान गावकऱ्यांनीही निकमांकडे भावनिक साथ घातली। महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढा विरोधात 3रा गुन्हा दाखल करण्यात आला। महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केलं। अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बलात्कार प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। नोकरीचं आमिष देऊन मुलीवर अत्याचार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला। विधिमंडळ हाणामारी प्रकरणात जामिनावरती बाहेर असलेल्या ऋषिकेश टकलेची कळंबोलीत भव्य मिरवणूक काढण्यात आली। गोपीचंद पडळकर समर्थकांनी हार घालून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली। नांदेडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा प्रमुखात शाब्दिक वाद झाला। पैसे घेऊन पद विकत घेतल्याच्या आरोपातून हा वाद झाला। हनी ट्रॅपमध्ये 4 मंत्री अडकल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आणि या आरोपाला मंत्री दादा भुसेंनी प्रत्युत्तर दिलं। राऊतांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं असं आव्हान भुसेंनी दिलं। हसन मुश्रीफ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत। लवकरच राजीनामा देणार असल्याची घोषणा मुश्रीफांनी सांगलीमध्ये केली। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। फडणवीसांच्या कार्याची गती अफाट असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असं म्हणत फडणवीसांच्या कामाचं पवारांनी जोरदार कौतुक केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे, महाराष्ट्राच्या उद्धाराचा रात्रदिन हा ध्यास असू दे असं म्हणत शिंदेंनी फडणवीसांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या। लोणावळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। फटाक्यांच्या आतिषबाजीत केक कापण्यात आला। भावी मुख्यमंत्र्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान मंदिरात भाजपकडून महाआरती करण्यात आली। फडणवीसांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बारामतीत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शहरातील राष्ट्रवादी भवन इथे राजवर्धन शिंदे आणि कार्यकर्त्यांनी केक कापून अजित पवारांचा वाढदिवस साजरा केला। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दीर्घायुष्यासाठी आमदार समाधान अवताडे यांनी विठ्ठलाची पूजा केली। महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाने अधिक ताकद द्यावी असं साकडं विठ्ठलाला घालण्यात आलं। पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 221 ब्रह्मवृंदांच्या सामूहिक सहभागातून 55,000 श्री गणपती अथर्व शीर्ष पठण करण्याचं आयोजन हेमंत रासने यांनी केलं। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्यात। नाशिक सिन्नर शिर्डी रोडवर MIDC परिसरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं 11 एकरात भव्य फार्म आर्ट साकारण्यात आलं। मुळशी तालुक्यातील वेद मारणे या लहान मुलाने महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा केला। वेदने आपल्या मित्रांसोबत मिळून एक छोटेखानी लेटर बॉक्स तयार केला। त्यामध्ये प्रत्येक मित्राने मुख्यमंत्र्यांविषयीच्या आपल्या भावना पत्रामार्फत व्यक्त केल्या। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली। शुभेच्छांच्या बॅनरवर अजितदादांचा भावी CM असा उल्लेख करण्यात आला। रोहित पवारांनी कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा आणखी एक व्हिडिओ ट्विट केला। पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात असा सवाल रोहित पवारांनी कोकाटेंना ट्विटमधून विचारला। रोहित पवारांच्या प्रश्नावर कृषी मंत्री कोकाटेंनी संताप व्यक्त करत उत्तर दिलं। मला जाहिरात स्किप करायला वेळ लागतो, त्यांना वेळ लागत नसेल तर ते जास्त हुशार आहेत असं म्हणत कोकाटेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला। सभागृहातील व्हिडिओचा विषय छोटा आहे, रम्मी खेळण्याचा विषय काल मला माहिती नाही असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले। मला रम्मी खेळताच येत नाही, माझा मोबाईल नंबर बँक अकाउंट ऑनलाईन रम्मीशी संलग्न नाही अशी सारवासारवा कोकाटेंनी केली आहे।
मी राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कोणाचा विनयभंग केला आहे का असा प्रश्न कोकाटेने विचारला. 25 वर्षांपासून मी विधानसभेत काय करावं, विधानसभेत आहे काय करावं मला कळतं, ते नियम मी पाळतो असंही कोकाटे म्हणाले. मोबाईल उघडला तर गेम समोर आला, तो स्किप होत नव्हता असं स्पष्टीकरण कोकाटेंनी पुन्हा दिलं. विनाकारण माझी बदनामी सुरू असून आरोप करणाऱ्यांना मी कोर्टात खेचणार असा इशारा कोकाटेंनी दिला. सर्व प्रकरणाची चौकशी करा असं पत्र मुख्यमंत्र्यांना देणार, तो व्हिडिओ खरा असेल आणि जर मी दोषी सापडलो तर नागपूर अधिवेशनात मी स्वतः राजीनामा देणार असं माणिकराव कोकाटे म्हणाले. तो व्हिडिओ अर्धवट दाखवल्याचा आरोप कोकाटेंनी केला. मुख्यमंत्र्यांना मी ब्रीफ केलेलं नाही हे खरं आहे, मुख्यमंत्र्यांनी मीडियावर विश्वास ठेवून वक्तव्य केलंय अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली. माणिकराव कोकाटेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही, कोकाटेंचा राजीनामा घेऊन फडणवीसांनी वाढदिवसाच्या निमित्तानं भेट द्यावी अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे. अमरावती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात रमी खेळत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्ते खेळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध व्यक्त करण्यात आला. घाडगेंना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांवर कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली. पिंपरी चिंचवडमध्ये छावा संघटनेनं सूरज चव्हाणांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी सूरज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. सूरज चव्हाण आमच्या तावडीतून सुटणार नाही, त्याला संविधानिक पद्धतीनं जशास तसं उत्तर देणार असा इशारा देखील आंदोलकांनी दिला. जळगावमध्ये इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला न मिळाल्यानं मुक्ताईनगरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटलांसह शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली. रायगडमध्ये छावा संघटनेनं आंदोलन केलं आणि यावेळी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सूरज चव्हाणांचा निषेध केला. सूरज चव्हाण यांना तातडीनं अटक करण्याची मागणी जी ती करण्यात आली. फडणवीसांच्या कार्याची गती अफाट, फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो म्हणत शरद पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, तर उद्धव ठाकरेंचीही फडणवीसांवर स्तुतीसुमनं. रोहित पवारांकडून कोकाटेंचा रमी खेळतानाचा आणखी एक व्हिडिओ ट्विट, तर पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात, कोकाटेंना सवाल. आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही आणि दोषी आढळल्यास नागपूर अधिवेशनात राजीनामा देईल, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान. राजीनामा देण्यासारखं काय घडलं ते सांगा, मी कोणाचा विनयभंग केलाय का, कृषी मंत्री कोकाटेंचं राजीनामा न देण्यासंदर्भात मोठं विधान. मुंबईतील कोकाटेंच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड, तर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर ही आंदोलन. एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप असल्याचं गिरीश महाजनांचं वक्तव्य, हिंमत असेल तर सीबीआय चौकशी करा, महाजनांना खडसेंचं आव्हान. गृहराज्यमंत्री आईच्या नावाने डान्सबार काढतात, यावरून त्यांची मानसिकता दिसते, तर मंत्र्यांचे प्रतापाचे पुरावे उद्या मुख्यमंत्र्यांना देणार, अनिल परब आक्रमक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली शिवसेना मंत्र्यांची तातडीची बैठक, मुक्तागिरी बंगल्यावर रात्री 9 वाजता होणार बैठक, मंत्र्यांना दिलेल्या जबाबदाऱ्यांचा घेणार आढावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वर्षावर बैठकांचा धडाका, मुख्यमंत्री भाजप आमदारांच्या घेणार विभागवार बैठका, कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश. गडचिरोली जिल्हा आता राज्यातील पहिला जिल्हा म्हणून ओळखला गेल्याशिवाय मी शांत बसणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं गडचिरोलीत आश्वासन. कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण, गोकुळ झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने केली मारहाण, गुन्हा दाखल. ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब, खड्ड्यांवरून मनसेचा अधिकाऱ्यांना अल्टिमेट.